प्रभाग क्रमांक 37 धनकवडी कात्रज डेअरी हा पुण्यातील महत्त्वाचा आणि वेगाने वाढणारा परिसर आहे। 1997 नंतर धनकवडीचा महापालिकेत समावेश झाल्याने अनेक विकास कामे झाली आहेत। मात्र नागरिकांच्या म्हणण्यानुसार आंबेगाव पठार व तळजाई पठार या नव्याने समाविष्ट भागांमध्ये अद्यापही मूलभूत सुविधा सुव्यवस्थित झालेल्या नाहीत। अरुंद रस्ते, व्यापारी वस्तीतील अतिक्रमण आणि त्रिमूर्ती चौक, तीन हत्ती चौक, धनकवडी व सातारा रस्त्यावरची सततची वाहतूक कोंडी ही प्रमुख समस्या ठरली आहे। नाट्यगृह, उद्याने, क्रीडांगण, भाजी मंडई यांचा अभाव आजही जाणवतो। राजकीय दृष्ट्या हा प्रभाग पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होता। मागील निवडणुकीत राष्ट्रवादीने 3 तर भाजपने 1 जागा जिंकली होती। मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतील फुटीनंतर समीकरण पूर्णपणे बदलली आहेत। राष्ट्रवादीचे शरद पवार आणि अजित पवार असे 2 गट, तसेच शिवसेनेचे ठाकरे आणि शिंदे असे 2 गट समोरासमोर आल्याने यंदा चौरंगी लढत होण्याची शक्यता वर्तवली जाते। खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांच्या उपस्थितीमुळे भाजपचा प्रभाव वाढला असून भाजप शिंदे गट युतीची चर्चा आहे। इच्छुकांची संख्या जास्त असल्याने बंडखोरीचीही शक्यता आहे। प्रभागात अनेक विकास कामे झाली आहेत। शरद पवार बहुउद्देशीय भवन, बहुउद्देशीय विरंगुळा केंद्र, क्रीडांगण, दवाखाना, डीपी रस्ते, काँक्रिटीकरण, जलवाहिन्या व ड्रेनेजची कामे, तरीही अनेक प्रकल्प प्रलंबितच आहेत। आंबेगाव पठारात अनियमित पाणी पुरवठा, अतिवृष्टीवेळी घरांमध्ये पाणी शिरणं, खड्डेमय रस्ते व वारंवार तुंबणाऱ्या ड्रेनेजमुळे नागरिक त्रस्त आहेत। त्यामुळे या निवडणुकीत विकासाच्या प्रश्नांवरच लढत रंगण्याची शक्यता आहे। अशाच तुमच्या प्रभागांची माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा न्यूज डॉट्स।